गणपती बाप्पा मोरया। तर आज गणपती आल्यापासून 5 दिवस झालेले आहेत आणि दीदीच्या गावाकडे 5व्या दिवशी गावातील सगळे गणपती जातात आणि सगळे एकत्रपणे धरणावरती त्यांच्या विसर्जित करतात। सो खूप छान कार्यक्रम असतो, सगळं गाव एकत्र येतं, त्यामुळे खूप मजा येणार आहे। तुम्हाला खूप छान छान व्हिडिओ बघायला मिळणार आहे। सो ब्लॉग कंटिन्यू करा। गणपती बाप्पा मोरया मोरया। अर्धा लाडू गणपती बाप्पा एक लाडू फुटला गणपती बाप्पा फुटला गणपती बाप्पा मोरया। काय बघायचं, सगळे जमलेले आहेत आजूबाजूचे वस्तीवरचे वगैरे। इथून आता सगळ्यांची आरती वगैरे झाल्यानंतर पुढे गणपती बाप्पाला घेऊन जातात। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। गणपती बाप्पा। तर आता सगळेजण गणपती बाप्पाला आणि गौराईंना घेऊन निघालेले आहेत विसर्जन करायला। चला मग आता आपण धरणाकडे जाणार आहेत। हे बघा आमची गौराई। बघा वातावरण पण काय भारी झालंय, अगदी डोंगराला ढग येऊन टेकलंय आणि इकडे धरणावरती आपल्याला जायचंय आता। बघा सगळे आलेले आहेत इथं धरणाजवळ। आता बाकीच्या पण वस्त्यांवरचे गावातील गणपती बाप्पा आणि गौराई आलेले आहेत। आता सगळे इथे एकत्र येणार। लिलोत्या म्हणा की, लिलोत्या म्हणा। देसुरी सासर ग माझं गावाचं गाण, देसुरी सासर देसुरी सासर ग माझं गावाचं गाण, देसुरी सासर देसुरी सासर ग माझं गावाचं गाण, देसुरी सासर इकडे हे बघा किती छान तयार होऊन आली आहे चुटकीशी। आरती झालेली आहे। आता सगळेजण गणपती घेऊन धरणाकडे जातील आणि धरणामध्ये विसर्जन होईल। आरती मोरया मोरया। हे
बघा बाप्पांना घेऊन सगळेजण आता विसर्जन करायला चाललेत धरणामध्ये आणि धरणाचं पाणी खूप वाढलंय सो इथं सिक्युरिटी पण ठेवली यावेळी. सगळं गोंधळ सुरू आहे सगळ्यांचा खाली जाण्यासाठी. गणपती बाप्पा. बरोबर बाप्पा जात असताना पावसाला सुरुवात झाली आहे त्यामुळं लहान मुलांना वगैरे नेलं आता तिकडे आणि आम्ही चाललोय आता विसर्जनासाठी. वहिनींनी घेतलेल्या आहेत गौराई. बस भैया बस तिथे पुढे जाऊ नका बस. गणू काय होते परत काढा. 20 सेकंदाचे काढा. 2 हा बघा विसर्जन करून आलेला आहे. किती आतमध्ये जात होतास रे? मानेपर्यंत ते पाणी ओढतं आतमध्ये. आणि सगळ्यांचंच आता विसर्जन वगैरे झालेलं आहे सो आता आम्ही परत निघालोय. बबडी ए बबडी बबडी काय केलं तू? काय करत होती? इकडे बघा प्रसाद वाटायचं सुरू आहे सगळ्यांना. प्रसाद घेऊन आता घरी जायचं. काय रे बाबू जायचं आता गावी आपल्या जायचं घरी? मज्जा आली बाबू. बाबू गणपती बाप्पा मंगलमूर्ती. ती बाप्पा मोरया म्हणते. बाप्पा मोरया. हे बघा ओपन जिम पण आहे यांच्या गावात. गाव छोटसच पण खूप पुढारलंय हो. तर विसर्जन वगैरे करून सगळे आता आलेले आहेत घरी आणि आता आम्ही परत पुण्याला निघणार आहे. सो चलो तुम्ही बघितलंच असेल किती छान म्हणजे सगळं गाव एकत्र येऊन खूप छान पद्धतीने सगळेच कार्यक्रम त्यांच्या इकडे असे असतात. म्हणजे यात्रेला पण सगळे लोक एकत्र येतात. अशीच सगळी पारंपरिक नृत्य गाणी वगैरे होतात आणि आज पण तेच सगळं होतं. सो या गावाकडून एकता ही गोष्ट शिकण्यासारखी आहे. खूप भारी वाटतं. चलो आता आपण निघणार आहेत पुण्याला. तर चला आता आम्ही निघालो जायला. 7 वाजलेले आहेत. आता पुण्यात पोहोचायला किती वेळ लागतात काय माहिती पण उद्या क्लास असल्यामुळे आता निघावंच लागणार आहे. त्यामुळे चला आता निघूयात. काय रे बाबू काय बघते बाहेर? काय आहे काय? काय ग बाब्या बाब्या? अरे पुढचे जातात की नाही? वेल्ले वेल्ले